समृद्धी महामार्गावर घडला आहे आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे। तर त्यांची पत्नी आणि मुलगाही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। मुलाला सध्या उपचारासाठी दाखल केलेलं आहे। मात्र या अपघातात जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला आहे। जितेंद्र शेळके यांनी काही काळ शिवनिका ट्रस्ट या खरातच्या ट्रस्टचं उपाध्यक्षपदही पार पाडलं होतं। तर त्यांचा आता मृत्यू झालेला आहे। खरातच्या संपूर्ण गुन्ह्यांची चौकशी सध्या चालू असताना अत्यंत संशयास्पद असा अपघात आता घडलेला आहे। संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना त्यांचा हा भीषण अपघात झालाय। खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालंय। तर आता रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जात आहे। यात त्यांची पत्नी आणि मुलगाही गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। अत्यंत धक्कादायक संशयास्पद असा अपघात आता घडलाय आणि त्यात खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालाय। जितेंद्र शेळके हे अशोक खरातचे निकटवर्तीय होते, तर शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्षही होते। खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात असल्याची ही माहिती होती। तर ते आता छत्रपती संभाजीनगरकडून शिर्डीकडे जाताना त्यांचा अत्यंत भीषण आणि संशयास्पद अपघात झालेला आहे। बंधू अशोक खरात यांचे निकटवर्ती समजले जाणारे शिर्डीतील जितेंद्र शेळके यांच्या कारचा अपघात झालेला आहे। खरं तर समृद्धी महामार्गावरती हा अपघात झाला आहे आणि आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या कारचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। जो कंटेनर एक काही संतगतीने चाललेला होता, कदाचित त्याचा स्पीडचा अंदाज न आल्याने ही कार जी आहे ती पाठीमागून जोराची धडक या कंटेनरला बसली आणि आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर अक्षरशः ही कार या कंटेनर खाली घुसलेला आपण बघायला मिळतोय। जवळपास 1 तास या अपघाताला झालेला आहे। मात्र रेस्क्यू ऑपरेशनसाठी वेळ जात आहेत। जितेंद्र शेळके जे आहेत ते अशोक खरात यांच्याशी त्यांचे काही आर्थिक संबंध देखील होते आणि अशोक खरात यांचं जे शिवनिका संस्थान आहे त्या संस्थानावरती ते उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि शिर्डीतील अशोक खरातचे जे मालमत्ता आहेत त्यात सिल्वर ओक लॉन्स असेल यात देखील ते पार्टनर होते, भागीदार होते। यासह अनेक जमीन व्यवहारांमध्ये अशोक खरातला ते साक्षीदार राहिलेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर त्यांच्या अपघाताने मोठी खळबळ जी आहे ती उडालेली आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर।